बॉयफ्रेंडला धरून ठेवणं, गर्लफ्रेंडला धरून ठेवणं, मग त्याने दुसऱ्याकडे जाऊ नये अशी इच्छा असणं. जेवढं आपण असं तू हे करायचं नाही, तू ते करायचं नाही, तेवढा माणूस उलटा वागत असतो. बरोबर. इव्हन नात्यामध्ये सुद्धा नवरा बायकोच्या सुद्धा जेवढा तो त्याच्यामध्ये हे करेल तेवढं व्हायलंट होत जातात लोक. बरोबर. की असं कसं म्हणजे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर नाही कधी हे करायचा. बरोबर. कधी, कारण जरी किती तुम्ही नात्यात आलात तरी प्रत्येक माणूस हा वेगळाच आहे. तुम्ही कितीही प्रेमात पडलात तरी तो वेगळाच आहे. कोणाविना कोणाचा अडत नाही, हे सत्य आहे आयुष्याचं. आणि हे मला जेव्हापासून समजलं तेव्हापासून मी विचार करणे बंद केले. म्हणजे आहेत माणसं महत्वाची आहेत, नवरा महत्वाचा आहे, आई महत्वाची आहे, पण शेवटी माझं मलाच बघायला लागणार. हे रिअलायझेशन आलं ना की कुणावर डिपेंड राहायची गरज पडत नाही आयुष्यामध्ये. किती प्रेम होऊ देत, किती काही होऊ दे, काही फरक पडत नाही. कारण आपलं आयुष्य आपल्यालाच जगावं लागतं. आपल्याला काही झालं तरी आपल्यालाच उठून करावं लागतं. कितीही मदतीला आले तरी एक दिवस दुसरा माणूस कंटाळतो. नाही कंटाळला तरी स्वतःला तरी लाज वाटते त्या गोष्टीची.